जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सत्ताधाऱ्यांनी उपविधीतील सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळत नाही तर त्यांच्या 5 संचालकांविरोधातील अविश्वास प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर विरोधकांनी थेट वार केला आहे. त्यांच्या एका याचिकेवर विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष बच्चू कडू यांना संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस बजावल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र अमरावती जिल्हा बँकेतील 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता बच्चू कडू यांनी काबीज केल्यानंतर माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाने सत्ताधाऱ्याविरोधात तक्रारीचा सपाटा सुरू केला. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अनेक निर्णयांविरोधात विभागीय सहनिबंधकांसह सहकार मंत्री ते उच्च न्यायालयांपर्यंत प्रवास या गटाने सुरू केला आहे. मागील महिन्यात सत्ताधाऱ्यांनी सुचवलेल्या उपविधीतील दुरुस्त्यावर बबलू देशमुख गटाने आक्षेप घेतल्यानंतर त्या फेटाळण्यात आल्या आहेत. त्यानंतर लगेच सत्ताधारी गटातील 5 संचालकांविरोधात अविश्वास प्रस्तावाला न्यायालयाने हिरवी झेंडी दिल्याने विभागीय सहनिबंधकांनी येत्या 14 फेब्रुवारीला अविश्वास ठराव करिता विशेष सभा बोलावली होती. मात्र बच्चू कडू गटाच्या 5 संचालकांनी विरोधकांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पुढील आदेशापर्यंत सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. संचालकांवरच अविश्वास आणण्याची ही देशातील पहिली घटना असावी असं मत बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबई हायकोर्ट आणि हायकोर्टाच्या निर्णयानं 5 संचालकावर अविश्वास आणण्याची ही देशातली पहिली घटना होती. अध्यक्षावर, सभापतीवर, उपाध्यक्षावर अविश्वास आणला जात होता. हा एकंदरीत कायदा आहे. परंतु न्यायालयानं या सगळ्या निर्णयामुळं ज्या संचालकांना बँकेच्या प्रतिनिधी निवडून दिलं त्यांना तो अविश्वासाचा आणण्याचा कदाचित अधिकार असू शकतं, पण संचालकांवर अविश्वास आणण्याची निर्णयाची ही देशातली पहिली घटना होती. आणि त्याच्यामुळं विरोधक कुठल्याही परिस्थितीत आम्ही जे काही शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतोय ही बँक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा जो प्रयत्न करत होता त्याच्यावर बाधा आणण्यासाठी 5 संचालकावर अविश्वास आणण्याची नोटीस 14 तारखेला अविश्वास येणार होता. संख्याबळ जुळलं नव्हतं पण अविश्वासाची नोटीस आली होती. त्याला आता स्थगिती भेटलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे का न्यायालय कायदा चुकून काही करणार नाही. आणि हा जो निर्णय खालच्या कोर्टाने दिला तो खरं तर आश्चर्याचा धक्काच बसणारा होता. तूर्त ही लढाई आम्ही जिंकलेली आहे आणि राहिला आमच्या 1 वर्षाच्या सजेनंतर जे काही अपात्र करण्याचा प्रयत्न आहे त्याला सुद्धा आम्हाला स्टे भेटला आहे. त्याच्यामुळं अपात्र होण्याचं कुठलंही कारण उरत नाही.